लोकांकडून जो प्रतिसाद येतोय, आम्हाला सुद्धा जे भेटत असतात लोक, जे सांगत असतात, त्याच्यावरून असं वाटतंय की ही फिल्म नक्की लोकांमध्ये उत्सुकता तरी तयार करते. एवढं तरी मी आत्ता नक्की शाश्वती देऊ शकतो या गोष्टीची. कारण काय होतं, कधी कधी प्रमोशनल इव्हेंटमध्ये ना ऑब्जेक्टिव्हिटीचा सेन्स निघून जातो, कारण आपण त्याच आपली प्रसिद्धी चालू असते, पूर्ण प्रयत्न चालू असतो. त्याच्यामुळे आम्ही, शिवराज असेल किंवा सर असतील, हे अतिशय जागरूक असतात या बाबतीत आणि ते याचं भान ठेवून याचा अंदाज घेत असतात की आपण ऑब्जेक्टिव्हली बघतोय ना, आणि हे याचं भान ठेवून सुद्धा असं वाटतंय की हो, फिल्म लोकांपर्यंत पोहोचतीये आणि ती लोकांना आवडतीये. म्हणजे जी काही झलक दिसते ती लोकांना आवडते. आता तुमचा जो रिस्पॉन्स होता या गाण्याला, तो सुद्धा या गोष्टीचा मला वाटतं पुरावा आहे. हे काय कोणी मॅनेज केलेले कोणी लोक नाही, तुम्ही स्वतःहून आलेले, प्रेमाने आमच्यासाठी, कौतुकासाठी आणि मराठी सिनेमासाठी आलेली तुम्ही मंडळी आहात. आणि तुम्ही हे भोलानाथ सारखं, ज्याच्याशी आपले ऋणानुबंध जुळलेले आहेत मराठी माणसाचे, ते गाणं ऐकून तुमच्या अंगावर शहारा येतो आणि तुम्ही आनंदाने इथे त्या गाण्यावर नाचायला लागता. हे इटसेल्फ प्रूव्ह करते ही गोष्ट की हा सिनेमा नक्की सुंदर झालेला असणार आहे. 1 मे या शुभ दिवसावर, अतिशय शुभ मुहूर्तावर, महाराष्ट्र दिनाच्या दिवशी, आपला अभिमान असलेल्या दिवशी, आणि आपले सगळे कामगार, आपले सगळे बंधू, आपल्या सगळ्या भगिनी, त्यांचा आदर करणारा असा दिवस, त्या दिवशी हा सिनेमा प्रदर्शित होतोय. याच्यापेक्षा सौभाग्याची गोष्ट असू शकत नाही. मला वाटतं महाराष्ट्रातल्या प्रत्येक आपण माणसाने, सहकुटुंब, शाळेतल्या मुलांनी सुद्धा हा सिनेमा आवर्जून पाहायला पाहिजे. धन्यवाद. वा, मी सगळ्याच कलाकारांना एक छोटा